everyone, in today's lecture we are going to start our next point, preparation of alcohols. तर आपण सेकंड प्रिपरेशन मेथड बघतोय बाय हायड्रेशन ऑफ अल्किन युजिंग H2SO4. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण जी फर्स्ट मेथड पाहिली प्रिपरेशन मेथड ती होती आपली फ्रॉम अल्काइल लॅट बाय हायड्रोलिसिस विथ ॲक्वियस अल्कली लाईक NaOH और KOH अँड मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. ओके, तर आपण आता सेकंड प्रिपरेशन मेथड बघूया बाय हायड्रेशन ऑफ अल्किन युजिंग H2SO सल्फ्युरिक ऍसिड. ओके, तर अल्किन्स मीन्स तुम्हाला माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, सो दिस इज अनसॅच्युरेटेड कंपाउंड. हायड्रेशन मीन्स ऍडिशन ऑफ वॉटर. हायड्रेशन मीन्स ऍडिशन ऑफ वॉटर. ओके, आता इथे बघा, जर सपोज आपण इथे अल्किन घेतला, ओके, आणि जर आपण वॉटरची ऍडिशन केली इन ऍसिडिक मीडियम तर तुम्हाला काय मिळेल. इथे बघा, हा जो हायड्रोजन ऍटम आहे तो एका कार्बनला जाईल, हा OH ग्रुप दुसऱ्या कार्बनला जाईल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि तुम्हाला मिळेल CHOH. ओके, CHCOH अल्कोहोल मिळेल तुम्हाला. आणि आपण काय घेतलं इथे अल्किन घेतलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही अल्किन बरोबर वॉटर रिॲक्ट केलं इन ऍसिडिक मीडियम तर तुम्हाला अल्कोहोल मिळेल. पण ही रिॲक्शन लिहिली आहे तेवढी सोपी नाहीये. जर आपल्याला अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला आधी H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड यूज करावं लागेल आणि नंतर वॉटरची ऍडिशन करावी लागेल. ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल बघूया आता. सपोज मी CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, दिस इज इथिलीन. इथिलीन घेतलं मी. इथिलीन इज ट्रीटेड विथ, आता आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट करायचं आहे इथिलीन. तर मी जे सल्फ्युरिक ऍसिड आहे H2SO4 ते कसं लिहिते बघा, HOSO3H. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, H2SO4. ओके, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इन कोल्ड कंडिशन. ओके, म्हणजे काय म्हणाल तुम्ही इथे, इथिलीन इज ट्रीटेड विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू प्रिपेअर. आता इथे बघा, जो हायड्रोजन आहे तो या कार्बनला ऍड होईल आणि जो OSO3H ग्रुप आहे तो दुसऱ्या कार्बनला अटॅच होईल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, CH3 सिंगल बॉन्ड C CH2 OSO3H. CH3 CH2 OSO3H. ओके, आता इथे बघा, ह्याचं नाव काय देणार तुम्ही. दिस इज इथाइल ग्रुप. सो इथाइल. इथे बघा, हा SO4 म्हणजे तुम्ही त्याला सल्फेट म्हणता आणि हा हायड्रोजन. सो इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट. ओके, आता आपण त्यानंतर वॉटरची ऍडिशन करणार आहोत. ओके, आता इथे आपण HOH मी या पद्धतीने लिहिते, बॉईल इट आणि काय मिळेल तुम्हाला. आता जो हा हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल OH आणि जो हा OH आणि हा SO3H ग्रुप म्हणजे तुम्हाला H2SO4 पुन्हा बाहेर पडेल. ओके, हा OH आणि हा SO3H म्हणजे H2SO4 बाहेर पडला आणि हा H इथे ऍड होईल आणि तुम्हाला मिळेल CH3 CH2OH. तुम्हाला मिळेल इथाइल अल्कोहोल. ओके, इथाइल अल्कोहोल. आता इथे बघा, H2SO4 आपण इथे H2SO4 बरोबर ट्रीट केलेलं आहे इथिलीन. ओके, आणि तुम्हाला पुन्हा H2SO4 रिजनरेट झालं म्हणजे H2SO4. ओके, काय यूज असेल सल्फ्युरिक ऍसिडचा. सल्फ्युरिक ऍसिड हेल्प्स विथ ऍडिशन ऑफ वॉटर. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते फक्त वॉटरची ऍडिशन साठी मदत करतो. ओके, वॉटरच्या ऍडिशन होण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते हेल्प करतं. आणि इथे बघा काय होईल. सो इथिलीन इज ट्रीटेड विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 जे आहे ती मी असं लिहिलं HOSO3H. जो एक हा हायड्रोजन आहे तो एका कार्बनला अटॅच होईल. हा जो OSO3H ग्रुप आहे तो दुसऱ्या कार्बनला अटॅच होईल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि तुम्हाला मिळेल इथाइल हायड्रोजन सल्फेट. त्यानंतर तुम्हाला वॉटरची ऍडिशन होणार आहे तुमची. ओके,
आणि हा SO3H आणि हा OH H2SO4 बाहेर पडेल. म्हणजे जे आपण H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड घेतले ते पुन्हा रिजनरेट होईल आणि इथे तुम्हाला काय मिळेल, इथाइल अल्कोहोल मिळेल. हा जो हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल आणि तुम्हाला इथाइल अल्कोहोल मिळेल. ओके, म्हणजे तुम्ही इथिलीन पासून इथाइल अल्कोहोल तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं. ओके, आता इथे बघा आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. आता आपण जे अल्किन घेतलेलं आहे ते अल्किन चेंज करूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये सपोज मी प्रोपिलिन घेते. ओके, CH3 CH डबल बॉन्ड CH. So this is propylene. Okay, is treated with concentrated sulfuric acid OSO3H. This is concentrated sulfuric acid, coal concentrated sulfuric acid. Propylene is treated with coal concentrated sulfuric acid. आता जे सल्फ्युरिक ऍसिड आहे ते आपण ह्या पद्धतीने लिहिणार HOSO3H. ओके, आता इथे जे ऍडिशन होणार आहे, आपण इथिलीन जेव्हा घेतलं अल्किन तेव्हा आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ट्रीट केलं तेव्हा जो हायड्रोजन होता तो एका कार्बनला अटॅच झाला आणि जो OSO3H ग्रुप होता तो दुसऱ्या कार्बनला अटॅच झाला आणि तिथे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. ओके, आता इथे काय होईल, इथे तसं होणार नाही. इथे जी ऍडिशन होणार आहे ती अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल नुसार होणार आहे. म्हणजे मार्कोनिकॉफ्स रूल आपल्याला काय सांगेल, unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent. The negative part of the reagent goes to the carbon having less number of hydrogen atom. Okay, काय सांगेल, the unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent. The negative part of the reagent goes to carbon having less number of hydrogen atom. म्हणजे हा जो OSO3H ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच होईल आणि जो हा हायड्रोजन ऍटम आहे तो इथे अटॅच होईल आणि तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 CH OSO3H and CH3. ओके, ह्या पद्धतीने मिळेल तुम्हाला. आता तुम्ही याला नाव काय देणार बघा, आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. ओके, सो दिस ग्रुप इज आयसोप्रोपाइल. तो म्हणणार तुम्ही आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट, आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. आता वॉटरचे ऍडिशन करणार आहात तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये. ओके, ऍडिशन ऑफ वॉटर, बॉइलिंग. आता ऍडिशन ऑफ वॉटर मध्ये काय होईल, हा जो SO3H आणि हा OH आहे, H2SO4 तुम्हाला रिजनरेट होईल. ओके, H2SO4 बाहेर पडेल आणि हा जो हायड्रोजन ऍटम आहे तो या ठिकाणी ऍड होईल आणि तुम्हाला मिळेल CH3 CHOH CH3. ओके, CH3 CHOH CH3. तुम्हाला काय मिळेल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ओके, आता इथे जी ऍडिशन होणार आहे ती मार्कोनिकॉफ्स रूल नुसार होणार आहे. जर आपण अँटी मार्कोनिकॉफ्स नुसार जर ऍडिशन करायची म्हणली तर इथे काय होईल, हा हायड्रोजन या ठिकाणी ऍड होईल आणि हा जो OSO3H ग्रुप आहे तो या कार्बनला ऍड होईल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, CH3 CH2 CH2 OSO3H. ओके, पण असं होईल का, तर असं होणार नाहीये. तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जेव्हा टॉपिक झाला तेव्हा तुम्हाला सांगितलेलं जो अँटी मार्कोनिकॉफ्स रूल आहे, ओके, तो कोणासाठी फक्त यूज केला जातो, तर फक्त HBr साठी यूज केला जातो. ओके, म्हणजे अँटी मार्कोनिकॉफ्स रूल यूज फॉर ओनली HBr. ओके, सो इथे जी ऍडिशन होणार आहे ती मार्कोनिकॉफ्स रूल नुसार होणार आहे. ओके, unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent. The negative part of the reagent goes to carbon having less number of hydrogen atom. ओके, आणि जो हा हायड्रोजन ऍटम आहे तो या ठिकाणी ऍड होईल आणि प्रोपिलिन इज कन्व्हर्टेड टू आयसोप्रोपाइल अल्कोहोल. म्हणजे प्रोपिलिन पासून तुम्हाला आयसोप्रोपाइल अल्कोहोल मिळेल. आता जर तुम्हाला प्रोपिलिन पासून जर तुम्हाला एन प्रोपाइल अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल, ओके, प्रोपिलिन पासून जर तुम्हाला एन प्रोपाइल अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हायड्रोबोरेशन म्हणतात त्याला, त्या प्रिपरेशन मेथडला. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मेथड बघणार आहोत.
ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, म्हणजे आपण जे अल्किन आहे ते चेंज करूया. ओके, आता इथे तुम्ही H2SO4 घेतलेला आहे, पुन्हा तुम्हाला H2SO4 रिजनरेट झालेला आहे. म्हणजे जे सल्फ्युरिक ऍसिड आहे त्याचं काम काय आहे, फक्त वॉटरची ऍडिशन करण्यासाठी ते मदत करतं. जे सल्फ्युरिक ऍसिड आहे ते वॉटरच्या ऍडिशनसाठी काय करेल, हेल्प करेल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. Our next example is CH3 C double bond CH2 CH3. Okay, this is isobutylene. Isobutylene is treated with. आता इथे बघा H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेण्याची गरज नाहीये. तुम्ही जरी वॉटर जरी घेतलं तरी तुमची ऍडिशन होऊ शकेल. ओके, आणि तुम्हाला काय घ्यावं लागेल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 स्मॉल अमाऊंट मध्ये घ्यावं लागेल. ओके, म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर आयसोब्युटिलिन घेतलं आणि जरी वॉटर ऍड केलं आणि थोडंसं H2SO4 ऍड केलं कॉन्सन्ट्रेटेड, तरी रिएक्शन फॉरवर्ड होईल. ओके, जर आधीचे जे एक्झाम्पल्स घेतले आपण इथिलीन आणि प्रोपिलिन, त्याच्यामध्ये आपण H2SO4 आपल्याला तिथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आधी यूज करावं लागतं आणि त्यानंतर वॉटरची ऍडिशन करावी लागते. तसं आयसोब्युटिलिन मध्ये नाहीये. जर तुम्ही डायरेक्टली वॉटर बरोबर ऍडिशन केली आणि स्मॉल अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जरी टाकलं तरी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. आता इथे जी ऍडिशन होणार आहे ती अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल नुसारच होणार आहे आणि इन ऍसिडिक मीडियम. ओके, आता इथे बघा मार्कोनिकॉफ रूल काय सांगेल तुम्हाला, अनसिमेट्रिकल अल्किन इज ट्रीटेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ओके गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. आता इथे OH चा जो अटॅक आहे तो या कार्बनला होणार आहे. आता इथे हायड्रोजनच नाहीये. ओके, सो OH कुठे जाईल, या कार्बनला ऍड होईल आणि हा जो हायड्रोजन ऍटम आहे तो इथे ऍड होईल या कार्बनला. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, CH3 तुम्हाला काय मिळेल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, तर आपण इथिलीन पासून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळालं, इथाइल अल्कोहोल. ओके, तुम्ही प्रोपिलिन घेतलं तेव्हा तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळालं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आणि जेव्हा तुम्ही आयसोब्युटिलिन घेता तेव्हा तुम्हाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल मिळेल, म्हणजे टर्शरी अल्कोहोल मिळेल. ओके, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता इथे बघा जे तुम्ही आयसोब्युटिलिन घेणार आहात तिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट न करता डायरेक्ट जरी वॉटरची ऍडिशन केली आणि स्मॉल अमाऊंट ऑफ H2SO4 जर ऍड केलं तरी जी रिएक्शन तुमची प्रोसीड होणार आहे ती मार्कोनिकॉफ रूल नुसार होणार आहे. आणि इथे काय होईल, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. आता इथे हायड्रोजनच नाहीये, सो हा जो OH ग्रुप आहे निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा तो या कार्बनला ऍड होईल आणि जो हा हायड्रोजन ऍटम आहे तो या कार्बनला ऍड होईल आणि तुम्हाला मिळेल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. सो तुम्ही काय सांगाल, आयसोब्युटिलिन इज ट्रीटेड विथ वॉटर in presence of concentrated H2SO4 in acidic medium to give tertiary butyl alcohol. ओके, आता इथे जी आपली सेकंड मेथड आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्किन युजिंग H2SO4. तर इथे आपण एक्झाम्पल्स घेतले आणि आपण ही मेथड पाहिली. आपली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी मेथड बघणार आहोत ती आहे आपली बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन युजिंग डायबोरेशन.